हरे कृष्ण सगळ्यांना. संध्याकाळी धनतेरसची अशी पूजा केलेली होती. त्याच्या आधी सकाळची सगळी कामं आवरायला घेतले. स्वयंपाक वगैरे झाला होता माझा. त्यानंतर साबला नाश्ता वगैरे बनवलं. तिला पण झोपी लावलं. मी माझे बाकीची कामं आवरायला घेतली होती. किचन वगैरे धुवायचं बाकी होतं माझं, ते धुवून घेतला. म्हटलं चला ती झोपली तोपर्यंत हे काम आवरून घेऊ आणि आपल्याला स्वतःला पण थोडासा वेळ भेटेल म्हटलं. मग माझं दुपारी थोडं काम होतं. मला कानाचा ड्रेस शिवायचा होता. काना म्हणजेच माझ्या बाळकृष्णाचा ड्रेस मला शिवायचा होता. भरपूर दिवसापासून लांबत होतं. म्हटलं आता करेन, उद्या करेन, पण ते मला आज करायचंच होतं फायनली. आणि ह्या चेअर मी इकडं तिकडं अशा सरकवते की मला या चेअर माझ्या देवघरापाशी लावलेले राहतात. कारण आमचा वादळ खूपच भयंकर आहे. कारण म्हणजे ते जर इकडं तिकडं फिरायला लागलं आणि त्याला जर देव दिसले तर मग काही त्या देवांचं बरं नसतं. ते मंदिरात न राहता ते डायरेक्ट बाहेरच येतात मग. आणि मी छान असा कानाचा ड्रेस शिवला होता. हा ड्रेस मला भरपूर दिवसापासून इच्छा होती की असाच कापडाचा शिवायचा बा. आणि हा ड्रेस मी कानाला दिवाळीच्या दिवशी वेअर करणार आहे. आणि संध्याकाळी मी चेंज केल्यानंतर स्वयंपाक पण बनवायला घेतला. म्हटलं चला दिवा तर आपल्याला बनवायचा आहे कणकेचा, आणि मग चपात्याही बनवून घेऊ म्हटलं. आणि साईड बाय साईड मी वांगे पण भाजायला टाकले होते. मला करायचं होतं भरीत. मग रावनी पूजा करून घेतली. मी पण पूजा केली. आणि मी पूजा करत होती तर माझ्या बाळाचं असं मध्ये मध्ये चालू होतं, मी काय करते आणि ती मध्ये आली नाही. असं कधीच होत नाही. ओम महालक्ष्मी नमो नमः. ओम विष्णुप्रियायै नमो नमः. ओम धनप्रदायै नमो नमः. ओम विश्वजनन्यै नमो नमः. अशी मांडली होती मी धनतेरसची पूजा. कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला नक्की